सरकार स्थिर पाहिजे अशी जनतेची भावना निर्माण झाली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सक्षम नेतृत्व पाहता राज्यात स्वबळावर मोदी सरकार येणारच आहे। जनतेची देखील नरेंद्र मोदी हेच प्रधानमंत्री होतील ही मनापासून इच्छा आहे। देशाचे नेतृत्व हे नरेंद्र मोदींकडेच हवे, यासाठी पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी सर्वजण सरसावले आहेत। भाजपच्या अबकी बार 400 पार चालणारा यशस्वी करू व यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी पुन्हा विराजमान करू। की सरकार स्थिर पाहिजे, इतर कोणावर अवलंबून राहायची वेळ आम्हाला येऊ नये। ठीक आहे, मित्रपक्ष घेतले पाहिजे, त्याला सोबत घेतलं पाहिजे, यात काही शंका नाही आहे। पण सरकार स्वतःवर स्वबळावर आपलं स्थापन करणं इतपत बहुमत आपल्याकडे असलं पाहिजे। आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने मोदी साहेब नेतृत्व या देशाचं करत आहे, एक सक्षम नेते म्हणून देश त्यांच्याकडे पाहतोय। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळं चित्र निर्माण करण्याचं काम, एक वेगळी ख्याती ते निर्माण केलेली आहे, एक वेगळी इमेज त्यांची झालेली आहे। त्या मोदी साहेबांकडे पाहिल्यानंतर जनतेमध्येच भावना मनापासून आहे, जनतेमध्येच भावना मनापासून आहे की नाही, देशाला प्रधानमंत्री पाहिजे तर मोदी साहेबांसारखा प्रधानमंत्री पाहिजे, ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आज आहे। आणि लोक आपोआप कामार, फक्त तुम्ही आपल्याला फक्त मागे न राहता आपण त्याच्यामध्ये सामील होऊन आपलं अधिकचं मतदान कसं होईल आपल्याला, त्या दृष्टिकोनातून आपल्याला अधिकची मेहनत करणं महत्त्वाचं आहे। की देशाचं नेतृत्व 2 टर्म मोदी साहेबांच्या झाल्या, आज पुनश्च प्रधानमंत्री म्हणून, यशस्वी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच देशाला पाहिजे, या भूमिकेतून मोदी साहेबांना विजयी करण्याकरता सर्वजण सरसावले आहेत। कारणही तेवढी सक्षम आहेत। देशामध्ये ज्या गतीने विकास होत आहे, आणि नुसता विकास हा कागदावर नसून दृश्य स्वरूपामध्ये आपण पाहतोय की कशा पद्धतीने देशाची एकंदरीत विकासाची घडी किती मजबूतीने बसत चालली आहे। ज्यावेळेस भाजपामध्ये जायचा निर्णय घेतला आणि मी आलोय, माझ्या बरोबर मला सांगायला आनंद आहे, संपूर्ण जिल्हाच भाजप होऊ लागलेला आहे। अशा प्रकारची परिस्थिती आज निश्चितच एका ताकदीने उतरलेलो आहोत, विचाराने उतरलेलो आहोत। फक्त मी एकटा आलेलो नाही आहे, जिल्ह्यातल्या सगळ्या भागातल्या लोकांनी भाजपामध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया रोज आपण पाहतोय की सगळी मंडळी, नांदेडचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तालुक्याच्या असलेल्या नगरपालिका, एकीकडे भीक लागलेली आहे, लोक यायला आतुर आहे आणि एका प्रकारची या ठिकाणी हाऊसफुल परिस्थिती झालेली आहे। आणि म्हणून मला काळजी फक्त एवढीच आहे की सर्वांना जरा नीट सांभाळून आपल्याला घ्यावं लागणार आहे। चुकून जरी आमचं कोणी राहायला खाली तिला वाटून नाही की बाबा मला काही मानाचं स्थान आहे की नाही, बिलकुल सर्वांना मान आहे, सर्वांना मान आहे, सर्वांना सन्मान आहे। अट फक्त एवढीच आहे, मान सन्मानाबरोबर काम सुद्धा तेवढं चांगलं झालं पाहिजे, पण तेवढीच अपेक्षा। आपण आलो असताना तर नांदेडची आता अशा अवस्था आहे की म्हणजे डबल इंजिन ट्रिपल इंजिन नाही, 5 खासदार नांदेड जिल्ह्याला आता मिळालेले आहेत। आणि त्या 5 खासदारमध्ये तुम्ही आम्ही 2 आणि बाकीचे नांदेड हिंगोली लातूर हे 3 खासदार, असे 5 खासदार नांदेड जिल्ह्यामध्ये मिळण्याचा एक अभिनव अशा उपक्रम आज भाजपने आज निर्माण केलेला आहे। त्यामुळे 5च्या 5 खासदार आपल्याकडे जिल्ह्यामध्ये काही कमतरता राहणार नाही, कुठली अनुशेष राहणार नाही। आणि 5ही खासदारांच्या माध्यमातून निश्चितच आपल्याला आगामी काळामध्ये भरपूर काम करणं वाव आहे। पुढची 5 वर्ष महत्त्वाची आहेत, पुढची 5 वर्ष आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहेत। आणि म्हणून एक जागा या देशामध्ये सरकार स्थिर असलं पाहिजे। महाराष्ट्रात सर्वाधिक जागा आपल्या आल्या पाहिजे, आणि जागा आणायचं असेल तर तुम्हाला आम्हा सर्वांना बिलकुल हलगर्जीपणा न करता प्रत्येक जागा कशी निवडून येईल याकरता फार बारकाईने पाहावं लागणार। मला माहिती आहे, अनेक जण मी पाहतो नगरपालिकेमध्ये लढणारे आहेत, महापालिकात लढणारे आहेत, कामं करणारे वॉर्डात बसून यादी घेऊन बसले असतात, एक मतदान करून घेतात स्वतः करता, जर स्वतः करता तसंच पत्तापुराव करावा लागला शक्य। आणि त्यामुळे ज्या पद्धतीने महापालिका लढतो, ज्या पद्धतीने ग्रामपंचायत लढतो, त्याच पद्धतीने मोदी साहेबांचं नेतृत्व अधिक सक्षमपणे स्थिर सरकार देण्याकरता आपल्याला बहुमत असलं पाहिजे। आणि म्हणून भाजपाने जो निर्णय घेतलेला आहे, अबकी बार 400 पार।